स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येक सीईटी ॲस्पिरंटच्या मनात हा प्रश्न नक्की असतो, मी अभ्यास तर करतोय पण माझं टार्गेट किती असलं पाहिजे किंवा मी मिशन किंवा मी माझा एक गोल कुठपर्यंत सेट केला पाहिजे। या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। प्लस ज्या मुलांचा काही अभ्यास झालेला नाहीये त्यांनी कशी त्यांची स्ट्रॅटेजी तुम्ही इथून पुढे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला या टियर 1 किंवा टियर 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। पण त्याआधी कित्येक जण आपल्या फ्री मॉक टेस्ट सिरीजची वाट बघत होते, बट काही कारणास्तव मला ते तेव्हा चालू करता आलं नाही आणि चालू केल्यानंतर थोडासा ब्रेक घ्यावा लागला। पण त्या पुन्हा मॉक टेस्ट आपण चालू करतोय आणि नव्याने चालू करतोय, मागचं मिस झालं असेल तरी काही तुम्हाला अडचण नाहीये। डेलीचे मी 2 चॅप्टर्स घेणार आहे, ठीक आहे। इथून पुढे रोज डेली 2 चॅप्टर्स तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची। का द्यायची मॉक टेस्ट इम्पॉर्टंट का बरं लक्षात ठेवा, जो बघा एखादा चॅप्टर तुम्ही प्रिपेअर केला म्हणजे वीक पॉइंट समजत नाहीत। जसं लक्षात घ्या, तुम्ही कितीही प्रयत्न करा, आपण काही गोष्टी असतात ते परीक्षेत जाऊन चुकतात। तुम्हाला घरी ते येत असतं पण परीक्षेत जाऊन आपण ते चुकतो का? कारण आपण ते टाइम प्रेशर बघितलेलं नसतं, काहीतरी थोडंसं फिरवलेलं असतं। मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या चुका व्हायच्यात त्या माझ्या मॉक टेस्टमध्ये होऊ देत, फायनल एक्झाममध्ये चूक झाली नाही पाहिजे। त्यासाठी डेलीचे 2च चॅप्टर ठेवले। त्याच्यात सुद्धा मी स्ट्रॅटेजी काय ठेवली आहे बघा, रोटेशनल डायनामिक्स मोठा चॅप्टर आहे, करायला वेळ लागतो म्हणून त्याला सोबतीला पॉलिमर्स छोटा चॅप्टर ठेवलाय, ठीक आहे। खाली काय केलं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मोठा चॅप्टर आहे, त्यासोबत कोण ठेवलाय, सेमीकंडक्टर ठेवलाय। तर असं मी बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करेन की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, आता इथे दोन्ही छोटे चॅप्टर ठेवले, 2 चॅप्टर आहेत पण एका दिवसात होतात असेच चॅप्टर्स मी ठेवतोय। या स्ट्रॅटेजीने आपण हळूहळू करून सगळ्या चॅप्टर वाईज टेस्ट घेऊ आणि त्यानंतर मी शुअरली तुम्हाला सांगतो की 10 फुल लेंथ टेस्ट मी तुमच्या नक्की अरेंज करणार आहे। आपली 5 तारखेनंतर एक्झाम आहे, सॉरी 4 तारखेनंतर, ठीक आहे। त्याच्या आधी मी तुमच्या 10 फुल लेंथ नक्की अरेंज करेन आणि हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथे तुम्हाला एक्झाम लिंक वगैरे सगळं भेटणार आहे। आय होप उद्यापासून तुम्ही हे सगळं व्यवस्थित प्रिपेअर कराल आणि स्वतःचे मार्क तुम्ही बूस्ट करणार आहेत। आता बेसिकली बघा, सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की काय मला किती मार्क करू, मी 100 घेतले तर मला कॉलेज मिळणार का, मला 120 घेतले तर, 140 घेतले तर, 160 घेतले तर, असे सगळ्यांच्या मनात प्रश्न असतात। बरं चला आपण थोडंसं ॲनालिसिस बघूया। कॉलेज बघा, हे सगळं कशासाठी झालं, तुम्ही मार्क आणले, तुम्ही पर्सेंटाईल आणले, त्याच्यानंतर महत्त्वाची काय असते, काउन्सिलिंग प्रोसेस जी मी करतो, ओके। काउन्सिलिंग प्रोसेस इन द सेन्स की कॉलेज कोणतं सिलेक्ट करायचं, कुठे जायचं, लोकेशन वगैरे। कॉलेजेसला ना मी सध्या बेसिकली तुमच्यासाठी 3 प्रकारमध्ये डिवाइड केले। लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, टियर 1, टियर 2, टियर 3। टियर 1 कॉलेज म्हणजे काय रे, टॉप 3, पुण्याचे टॉप 3, मुंबईचे टॉप 3, असे 5 ते 6 कॉलेजेस। आणि टियर 2 म्हणजे काय रे, टॉप 10 कॉलेजेस, ओके। ज्यांनी ऑलरेडी खूप चांगला अभ्यास केलेला आहे, ज्यांचा आज मॉक टेस्टचा रिझल्ट 200 पैकी 100 वगैरेला जातोय। बाळांनो, तुमचं मिशन असलं पाहिजे जायचंय तर टियर 1 मध्येच जायचंय, ओके। आणि असे कित्येक मुलं असतील की नाही आमचा अजून थोडासा कमी अभ्यास झालेला आहे, तर मिशन एवढं तरी टार्गेट ठेवा की टॉप 10 मध्ये तरी जायचंय। आणि हे पॉसिबल आहे, आजपासून जरी तुम्ही प्रयत्न चालू केले तरी टियर 1, टियर 2 मध्ये जाऊ शकता। मग हे टियर 3 म्हणजे काय, मी आजच्या घडीला लक्षात घ्या बघा, आता तुमच्यापैकी कित्येक जण टियर 3 ला सुद्धा जाणार आहेत, काउन्सिलिंगच्या वेळेस मीच असणार आहे। यात तुमच्यातलीच काही जण टियर 1 ला जातील, टियर 2 ला जातील, तुमच्यातलीच काही जण टियर 3 ला सुद्धा जातील। पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही डोक्यात ठेवूच नका आपल्याला टियर 3चं मिशनच नाहीये। आपलं मिशन हेच असलं पाहिजे की आपल्याला टियर 1 मध्ये तरी जायचंय, नाहीच पॉसिबल झालं तर टियर 2 मध्ये तरी जायचंय। पण याच्या खाली मात्र आपल्याला कॉलेज घ्यायचंच नाहीये, कारण लक्षात ठेवा हेच चांगले कॉलेजेस आहेत। बाकीकडे इंजिनिअरिंग तुम्ही करायची म्हणून करताय, बट तेवढं तुम्हाला जो रिझल्ट एक्सपेक्टेड आहे, तुम्ही ज्या गोष्टी इमॅजिन करताय त्या इकडे नाही आहेत, ओके। सो पहिलं आपलं काय डोक्यात आलं पाहिजे, टियर 1, टियर 2। मग ठीक आहे, चला जायचंय तर टियर 1 मध्ये जायचंय, टियर 2 मध्ये जायचं, मग टार्गेट काय असलं पाहिजे लक्षात घ्या। तुम्ही आता काय वाटतं लोकांना की 200 पैकी सीओईपीला जायला 99 पर्सेंटाईल लागतात, म्हणजे 198, 197 मार्क लागतात की काय, अशातला भाग नाहीये। लक्षात घ्या, हे पर्सेंटाईल आहे, पर्सेंटेज नाही। पर्सेंटेजचा काहीही दुसऱ्याशी संबंध नसतो, तुमच्या स्कोरवर काढलं जातं ते पर्सेंटेज। पर्सेंटाईल म्हणजे काय हे ऑलरेडी बऱ्याच जणांना माहिती आहे, पालकांना माहित नाहीये। कित्येक पालक खुश होतात, माझ्या मुलाला 92 पर्सेंटाईल आलं, पण 92 पर्सेंटाईल म्हणजे 92 पर्सेंटेज आहेत का, नाही, त्याला 200 पैकी 100च मार्क पडलेत। लक्षात घ्या, मेन गोष्ट काय आहे की आपल्याला मार्क्स किती पडतात आणि त्यावर पर्सेंटाईल किती येतं। तर ॲव्हरेजली बघितलं ना तर एक 2-3 वर्ष आधी 120 मार्क पडल्यावर 90 पर्सेंटाईल यायचं, ओके। पण सध्या काय झालंय, मॅथ्सची एवढी डिफिकल्टी लेवल वाढली आहे, तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी भेटतोय आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना कॉम्पिटिशन थोडीशी कमी झाली आहे म्हणून आपण। त्याच्यामुळे 90 to 100 मार्क्स जरी तुमचे आले तरी तुम्हाला 90 पर्सेंटाईल येत आहे, ठीक आहे। मॉडरेट शिफ्ट आली ना तर तुम्हाला 100 मार्काला तुम्ही पकडून चला, तुम्हाला 90 पर्सेंटाईल येण्याचा खूप जास्त चान्स आहे।
आणि जर तुम्ही 130 क्रॉस केलं तर 95-96% तुमचं फॉर शुअर आहे. ओके, बट लक्षात घ्या, जर तुम्हाला टियर 1 मध्ये जायचंय तर टार्गेट ठेवा 150 to 160 तुम्हाला क्रॉस करावाच लागेल, तर शुअर शॉट तुम्ही जाणार. ओके, म्हणजे तुम्ही माझ्याकडे काउन्सिलिंग करा, कोणीही तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही टॉप 3 मध्ये जाणार म्हणजे जाणार. त्यासाठी तुमचं टार्गेट कितीचं पाहिजे, 160 प्लसचं पाहिजे, तेव्हा तुम्ही टॉप 3 कॉलेजेसमध्ये नक्कीच तुमचं ॲडमिशन होणार आहे. मला टॉप 10 मध्ये जायचं आहे दादा, ठीक आहे, चल मला आता पॉसिबलच नाही. कित्येक तुमच्यापैकी असतील आज चांगला अभ्यास झालाय, आता थोडंसं आपण रश करून थोडा तिकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करू. कित्येक जण असतील की नाही दादा माझा एवढा अभ्यास झालेलाच नाही, आता मॉक टेस्ट दिली तर 200 पैकी 25, 30, 10, 15 असे मार्क्स पडतात. तर तुमचं मिशन एवढं तरी ठेवू शकतं ना की मला टॉप 10 मध्ये जायचंय. किमान जेव्हा इंजिनिअरिंगची लिस्ट लागेल तेव्हा सांगायला तरी बरं वाटेल, अरे मला हे कॉलेज मिळालंय, नाहीतर कुठलं तरी कॉलेज मिळेल ते सांगायला सुद्धा बरं वाटणार नाही. असा विचार करा, टॉप 10 मध्ये जरी आपल्याला जायचंय. ओके, जेव्हा टॉप 10 मध्ये जायचं त्याला किती मार्क्स लागतात बघा. टॉप 10चे जर कॉम्प्युटर वगैरे असे जरा चांगल्या ब्रांचेसचे तुम्ही कट ऑफ बघितले ना, ते 94 अँड अबोव्ह असतात. पण 94ला किती मार्क्स लागत आहेत, 120 मार्क लागत आहेत. ठीक आहे, तुम्ही ब्रांच कोणती घेता, पुढे तुम्ही तुमची कॅटेगरी काय आहे, कोणतं कॉलेज, ह्याच्यावर खूप गोष्टी डिफर करतात. पण लक्षात घ्या, जर तुम्ही 110 ते 120च्या वर गेलात तर मी एवढं गॅरंटीने सांगतो, कोणतीही कॅटेगरी असू द्या, काहीही असू द्या, तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप 10 म्हणजे पुण्यामध्ये आलात तर पुण्याच्या टॉप 10 मध्ये, मुंबईमध्ये आलात तर मुंबईच्या टॉप 10 कॉलेजेसमध्ये तुम्ही जाणार आहात. मग याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. मग आता दादा ठीक आहे, एवढं कळलं की आपल्याला 120 मार्क्स घ्यायचे किंवा 110 तरी मिनिमम पाहिजे. ठीक आहे, 110ला तुम्हाला थोडं 10th नंबरचं कॉलेज मिळेल, पण आपल्याला काय टॉप 4, 5, 6 असं पाहिजे असेल तर 120, 125 असं तुम्ही प्रयत्न करायचा आहे. मग आता कित्येक मुलं आहेत की ज्यांना आज 100 पडतात, म्हणजे शुअरली एका महिन्यामध्ये येणाऱ्या ते असे मॉक टेस्ट देऊन गोष्टी स्वतःला इम्प्रूव्ह करून 150ला टच करतील. पण नाही आहे ना मी आत्ता, तर तुम्हाला एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मुलं काय करतात माहिती का, फिजिक्स करत बसतात, केमिस्ट्री करत बसतात. फिजिक्स केमिस्ट्री करायचं नाही मी असं म्हणत नाहीये, एक बेसिक गोष्ट आपण बघूया. बघा, एका दिवसामध्ये 6 एप्रिलला तुम्ही 2 चॅप्टर प्रिपेअर केले, एक केला रोटेशनल, एक केला पॉलिमर. ओके, एक केला रोटेशनल, एक केला पॉलिमर, दिवसभर घातला तुम्ही. ओके, 6 तारखेचा, आणि रात्री टेस्ट दिली. एका दिवसामध्ये तुमचे किती मार्क्स कव्हर झाले रे 200 पैकी? थोडा विचार करा. रोटेशनल मधून आले तर 2 क्वेश्चन आणि पॉलिमर्स मधून आले तर 2 क्वेश्चन. ओके, रेअर चान्स म्हणजे दोघात मिळून तुमचे 3 ते 4 मार्क्स हार्डली कव्हर होत आहेत. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पेपरमध्ये हे 2 चॅप्टर प्रिपेअर केल्यानंतर 4 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात, ते पण तुम्ही बरोबर सॉल्व्ह केले तर. आता आपण मॅथ्सचे 2 सोपे चॅप्टर घेऊया. बायनॉमियल मधून 2 प्रश्न येणार आहेत, प्रोबॅबिलिटी मधून 2 प्रश्न येणार आहेत. 4 प्रश्न झाले, मार्क झाले 8. म्हणजे बघा, दिवस एकच, चॅप्टर तेवढेच. खरं तर छोटे चॅप्टर्स आहेत, इझी चॅप्टर्स आहेत, पण मार्क्स किती देत आहेत हे तुम्हाला जास्तीत जास्त 4 मार्क्स देऊ शकतात. ह्यांचं जर तुमचं नशीब चाललं आणि तुम्हाला जर ते प्रश्न जमले आणि तुम्ही जे केलेले ते जर पडलं तर 8 मार्क्स तुम्हाला देऊ शकतात. म्हणजे लक्षात आलंय का, सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे, मॅथ्स आहे. मग सगळ्यात पहिले मॅथ्स कम्प्लीट करा ना तुमचं, एका लेवलला मॅथ्स आहे ना. बघा, तुम्ही फिजिक्समध्ये मला 40 पडले, केमिस्ट्रीमध्ये मला 40 पडले, किती होणार आहेत 80. जोपर्यंत तुम्ही मॅथ्सला एका लेवलला आणत नाही तोपर्यंत फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये कितीही मार्क घ्या युजफुल ठरत नाहीत. सो सगळ्यात पहिला इथून पुढे तुमचा सगळ्यांचं मिशन काय असलं पाहिजे, मला मॅथ्समध्ये 50 प्रश्न आहेत. ठीक आहे, बघा मी तुम्हाला म्हणतो, कित्येक जणांना डिफरन्शियल इक्वेशन आवडत नसेल, इंटिग्रेशन जमत नसेल, 11वीचे काही टॉपिक्स आठवत नसतील, जमत नसतील, पण ठीक आहे यार, ते जरी सोडले, बघा 50 पैकी 30 प्रश्न तरी तुम्ही करू शकता की नाही. 30 प्रश्नासाठी प्रयत्न करा फक्त. ठीक आहे, इंटिग्रेशन सोडा, अजून एखाद 2 टॉपिक्स तुम्हाला जे आवडत नाहीत ते सोडा, 11वीचे 1-2-3 टॉपिक सोडून द्या, तरी सुद्धा तुम्हाला 30 प्रश्न तर जमतील. 50 पैकी 30 प्रश्नांचा तरी अभ्यास होईल ना. आणि एक लक्षात घ्या, त्या 20 प्रश्नांमध्ये तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही सगळे बी करून आलात तरी 3-4 तुमचे तुम्हाला ते मार्क्स मिळणारच आहेत. म्हणजे किती कुठंपर्यंत गेलात तुम्ही, 30-35च्या रेंजमध्ये आलात. 30-35च्या जेव्हा तुम्ही रेंजमध्ये आलात तुम्हाला 70 मार्क्स मॅथ्सच देतं. एकदा तुम्ही मॅथ्सचे 70 मार्क्स घेतले, बघा एखादा विषय तुम्हाला आवडत असेल, काही जणांना फिजिक्स आवडत असेल, काही जणांना केमिस्ट्री आवडत असेल. ज्या मुलांना केमिस्ट्री आवडतं त्यांनी केमिस्ट्रीमध्ये 30चं टार्गेट ठेवा, ज्यांना फिजिक्स आवडतं त्यांनी फिजिक्समध्ये ठेवा. मी सजेस्ट करेन केमिस्ट्रीमध्ये ठेवा, इझिली मिळून जातात. तिथे जर तुम्हाला 20 पडले, बघा 70 आणि 30 इकडेच तुमचे 100 झाले. आणि मग फिजिक्सचे जे काय मिळतील, फिजिक्समध्ये सगळे बी करून आलात तरी 50 पैकी 15-20 पडणार आहेत. समजलं ना, 15 तरी पडतील, सगळे बी करून आलात तरी सुद्धा 115 मार्क. बघा, आपलं टॉप 10 मध्ये जायचं मिशन होतं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय मिशन पाहिजे तुमचं, मॅथ्स.
मॅथ्समध्ये जोपर्यंत तुम्ही 30-35 क्वेश्चन्स टार्गेट करणार नाहीत, मग लक्षात घ्या मी सगळे चॅप्टर्स करा म्हणतोय का नाही, एखादा चॅप्टर तुमचा सुटला तरी चालेल, फक्त चॅप्टर सोडताना एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन सोडताय समजा, नाही वाटत आहे तुम्हाला, ऑर्डर अँड डिग्री तर करू शकता ना रे, सोप्पा क्वेश्चन आहे ना, आला चुकून तर 2 मार्क्स तुम्हाला मिळून जातात. अख्खा चॅप्टर सोडायचा नाही, त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक 50 MCQ सोडवा, जे मे बी सारखे सारखे रिपीट होतात, फक्त PYQ तरी करा. आणि जर तुम्ही असं सोडून जरी केलं आणि 50 पैकी तुम्ही 28, 29, 30 क्वेश्चन्स केले आणि एक बघा उरलेले 20 आहेत, 20 मध्ये सगळे बी करून आलात, 4-5 बरोबर येतात, 30-35 ला इकडे रीच केलं ना, तुम्हाला टॉप 10 मध्ये जाण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. तर आता इथून व्यवस्थित प्लॅन करा. मी जसे चॅप्टर्स प्रिपेअर करतोय या वेने तरी प्रिपेअर करा. मी जसे 2 चॅप्टर ठेवलेत, 8 मार्क कव्हर होत आहेत आपले, इथे 4-4 मार्क कव्हर होत आहेत, या वेने तरी अभ्यास करा. हळूहळू करून आपण सगळे चॅप्टर्स कव्हर करूया आणि ॲट दी एंड 10 फुल लेंथ मॉक टेस्टसाठी मी नक्की प्रयत्न करेन. तुमची जर साथ राहिली, दरवर्षी तसं मी घेतोच, पण यावर्षी सुद्धा तुमचा सपोर्ट जर राहिला तर नक्की 10 पेक्षा जास्त मॉक टेस्ट आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा समजली आहे, कसा अभ्यास करायचा आहे, आणि मिशन सुद्धा समजलं आहे. सो सगळ्यात पहिले ज्यांचा खूप कमी अभ्यास झाला आहे, मिशन ठेवा 120+ जायचं, त्याची स्ट्रॅटेजी सांगितली. पहिले मॅथ्सला कव्हर करा, मग फिजिक्स केमिस्ट्रीपैकी मॅथ्सपैकी एकाला कोणाला तरी पहिले एकदम बेस बनवा आणि मग फिजिक्सचं समजा इम्पॉर्टंट करा, काही हाय वेटेज टॉपिक्स करा. अशाही वेने तुम्ही गेलात तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स म्हणजे टॉप 10 मध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ज्या मुलांना आजच खूप चांगला स्कोर येतोय, ठीक आहे, आज 100 पर्यंत आहेत, 110 पर्यंत, 90, 80 चांगला स्कोर आहे, तर तुम्ही काय करायचं, मॉक टेस्ट द्यायच्या. मॉक टेस्ट शिवाय तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार नाहीत. मॅक्झिमम मॉक टेस्ट द्या, हळूहळू तो स्कोर तुमचा इन्क्रीज होणार आहे. आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.